विद्यार्थी मित्र मी कोण क्रमांक 23 विषय मांडते माझी संस्कृती माझा अभिमान। आमची भारतीय संस्कृती खूप खूप महान, जोडून ठेवते भावभक्ती, वाटतं अंबार। साता समुद्र पाठीचे आदरपूर्वक जतन होते, मनातून सोज्वळतेचे पवित्र कार्य करते। गुळाभाव जपण्यासाठी प्राचीन तत्व अभ्यासावे, हाच संदेश जागून तत्व व्यक्ती विद्वान व्हावे। संस्कृती आदर्श दर्शन देते, संस्कार राखून घडते, इतिहासाचा वारसा मिळायला आता जतन करावे, आता जतन करावे। भारतातील विविध संस्कृती आणि परंपरा ही भारतीय देशाची ओळख आहे आणि या संस्कृतीमुळे भारत देशामध्ये विविध जातींचे धर्मांचे लोक उद्या गोविंदाने नांदतात। भारत हा संपूर्ण जगभरातील एकमात्र असा देश आहे की ज्या देशामध्ये संस्कृती आणि सभ्यतेचे पालन केले जाते। भारताची संस्कृती ही संपूर्ण जगभरामध्ये प्रसिद्ध आहे। भारताचा इतिहास हा खूप प्राचीन आहे आणि प्राचीन काळापासून भारताची सर्व संस्कृती सर्व पाश्चात्य देशांमध्ये नावाजली आहे। रामायण आणि महाभारत ही आपल्या भारताची महान ग्रंथ आहे आणि या ग्रंथानुसार आपली संस्कृती वाटचाल करीत आहे। या व्यतिरिक्त ज्ञानेश्वरी सारखे धार्मिक ग्रंथ आपल्या भारत देशामध्ये आहेत। वेद हा आपल्या भारतातील सर्वात प्राचीन धर्मग्रंथ म्हणून ओळखला जातो। भारतीय संस्कृतीला सर्वात जुनी संस्कृती म्हणून ओळखले जाते। मानव भारताच्या संस्कृतीला नटलेली संस्कृती म्हटले जाते। सुमारे 5000 वर्षांपासून आपली संस्कृती वाटचाल करीत आहे। विविधतेत एकता हे विधान संपूर्ण भारत देशामध्ये प्रत्यक्ष स्वरूपाने पाहायला मिळते। कोणत्याही देशाची संस्कृती ही जाती आणि समुदायाचा आत्मा असते। भारत देशातील दिवसाची सुरुवाती भारत माझा देश आहे, सर्व भारतीय माझे बांधव आहे, माझ्या देशावर माझे प्रेम आहे या प्रतिज्ञाने होते। भारताव्यतिरिक्त इतर कोणत्याही देशाची संस्कृती तुम्हाला पाहायला मिळणार नाही, कारण काळाच्या यामध्ये भारत देशाची सर्व संस्कृती काळाच्या ओघामध्ये नष्ट झालेली आहे। परंतु भारत देशाची संस्कृती आणि सभ्यता ही आज देखील तुम्हाला कायम पाहायला मिळेल। भारत हा समृद्ध वारसा संस्कृतीचा देश आहे, जिथे लोकांमध्ये मजबूत सामाजिक बंधन, धर्मनिरपेक्षता, एकता, सहिष्णुता, मानवता आणि इतर चांगले गुण आहेत। इतर धर्माच्या लोकांकडून अनेक आत्मकृती असूनही भारतीय नेहमीच त्यांच्या सौम्य आणि सौम्य वर्तनासाठी प्रसिद्ध आहे। भारतीय लोकांनी त्यांच्या आदर्श तत्वांमध्ये कोणताही बदल न करता त्यांच्या शांत आणि काळजीवाहू स्वभावाची नेहमीच केली आहे। भारत ही अशी महाभूमी आहे आणि महापुरुषांची भूमी आहे, जिथे आपले महापुरुष जन्माला आल्यानंतर त्यांनी बरेच सामाजिक कार्य करतात। ते आजही आपल्यासाठी फक्त प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे। भारत एक अशी महाभूमी आहे जिथे महात्मा गांधी यांच्या जन्मानंतर अहिंसेची महान संस्कृती त्यांनी आम्हाला नेहमी शिकवले की आपण कधीही एकमेकांशी भांडू नये आणि जर आपल्याला खरोखर एखाद्यामध्ये काहीतरी बदलायचे असेल तर आपल्याला त्या व्यक्तीशी नम्रपणे बोलले पाहिजे। त्यांनी आम्हाला हे शिकवले की या पृथ्वीवरील प्रत्येक व्यक्तीच्या आदर, काळजी, आदर आणि प्रेमाची केली आहे। त्यांनी आम्हाला हे सांगितले की आपण लोकांशी नम्रपणे बोलले पाहिजे, त्यांच्याशी आदर बाळगला पाहिजे। महात्मा गांधी यांचा अहिंसेवर नेहमीच विश्वास होता। त्यांनी हळूहळू आपल्याला ब्रिटिश राजवटीच्या गुलामी चक्रातून मुक्त करण्यामध्ये यश मिळवले। भारत हा स्त्री, पुरुष, जातीने बनलेला कृतज्ञतेचा देश आहे, तर भारत हा कृतज्ञतेचा देश आहे, जिथे आपले लोक एकत्र राहतात। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर